नमस्कार मित्रांनो, नरसिंग ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विचार प्रक्रियेचे स्वरूप, त्याचे प्रकार आणि परिचारिकेचे भूमिका किंवा योगदान काय आहे ते. तर आपण त्याची पहिले डेफिनेशन बघूया. तर हा 15 मार्काचा किंवा 10 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. बिहेवियर सायन्स GNM फर्स्ट इयर. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही नक्कीच विसरायचं नाही आहे. ठीक आहे. तर आपण पहिले विचार प्रक्रियेची व्याख्या बघूया. तर ही व्याख्या जी डेफिनेशन आहे ती 2 मार्काला विचारली जाते. तर प्रश्न ऐकल्यापासून उत्तर तयार करेपर्यंत लक्षणांचे अमूर्त स्वरूप, स्मरण, संकल्पना, कल्पना या सर्व प्रक्रिया मानसिक प्रक्रियेतून आपण जातो किंवा जी प्रक्रिया कार्यान्वित होते त्यास आपण विचार प्रक्रिया म्हणतो. प्रश्न ऐकल्यापासून उत्तर तयार करेपर्यंत लक्षणांचे अमूर्त स्वरूप, स्मरण, संकल्पना, कल्पना या सर्व मानसिक प्रक्रियेतून आपण जातो किंवा जी प्रक्रिया कार्यान्वित होते त्यास आपण विचार प्रक्रिया म्हणतो. उदाहरणार्थ आपण बघायला गेलो तर आपल्या शिक्षकांनी वर्गात प्रश्न विचारला, दूषित पाणी प्यायल्यामुळे कोणते आजार किंवा लक्षणे दिसतील. तर आपल्या डोळ्यासमोर दूषित पाण्याचा ग्लास, त्याचे तोंडापासून ते गुदद्वारापर्यंत सर्व पचन संस्थेची प्रतिमा उभी राहते. लक्षणे दिसू शकतात. ते आपल्यासमोर रुग्ण नसूनही किंवा पूर्वी असा रुग्ण पाहिला असल्या सर्व चिन्हे लक्षणे आपल्याला आठवतात. ठीक आहे. तर ही डेफिनेशन आहे. प्रश्न ऐकल्यापासून उत्तर तयार करेपर्यंत लक्षणांचे मूर्त स्वरूप, स्मरण, संकल्पना, कल्पना या सर्व मानसिक प्रक्रियेत आपण जातो किंवा प्रक्रिया काढून त्यास आपण विचार प्रक्रिया म्हणतो. विचार प्रक्रियेचे स्वरूप हाही प्रश्न विचारला जातो. तर दैनंदिन व्यवहारात विचार हा शब्द सहज व खूप सैल अर्थाने वापरला जातो. ठीक आहे. डोळ्यासमोर हजर नसलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल चालू असलेल्या मानसिक प्रक्रियेला आपण विचार असे म्हणतो. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर हजर नसलेल्या कोणत्याही गोष्टीवर चालू असलेल्या मानसिक प्रक्रिया जी आहे त्याला आपण विचार असे म्हणतो. तर कधी प्रत्यक्षात नजरेसमोर असणाऱ्या वस्तूबाबत किंवा घटनेबाबत आपण विचार करू लागतो. काही वेळा अमूर्त संकल्पनांचाही व्यक्ती विचार करते. उदाहरणार्थ मानसशास्त्राच्या पुस्तकाचे कव्हर कसे असावे ही सुद्धा विचार प्रक्रिया आहे. इतकेच नव्हे तर रंजक स्वप्ने पाहणारा करोडपती, स्पर्धा जिंकल्याची स्वप्ने पाहणारा मनुष्य देखील विचारच करत असतो. करोडपती म्हणजे ही सुद्धा विचार प्रक्रिया आहे. मानसशास्त्राच्या पुस्तकाचं कव्हर कसं असायला पाहिजे आणि रंजक स्वप्ने पाहणारा करोडपती, स्पर्धा जिंकण्याची स्वप्ने पाहणारा मनुष्य देखील विचारच करत असतो. ठीक आहे. म्हणजे करोडपती आपण झालो आहे किंवा स्पर्धा जिंकलो, हे जे आहे या विचार प्रक्रियाच आहेत. त्याच्यानंतर कॅरम किंवा बुद्धिबळ खेळताना प्रतिस्पर्धीच्या संभाव्य हालचालींना विचार करून व्यक्ती आपली चाळ खेळत असतो. तात्पर्य म्हणजे काय, तर प्रत्येक क्रिया या विचार मंथनातून निर्माण झालेल्या आढळतात. किंबहुना आपण विचार करत नाही असा एकही क्षण सापडत नाही. बऱ्याच वेळा भावी आयुष्याचा विचार करताना पुढे आता काय विचार करायचा नाही, आपले डोके एकदम रिकाम ठेवायचे असे ठरवले तरी अनेकदा विचार डोक्यात गर्दी करतात. आपण नंतर बघा, भविष्याचा विचार करायचाच नाही, आत्ताच पुढे बघूया असं जरी आपण म्हटलो तसं म्हणून थोडे विचार थांबतात, ते सतत येत राहतात. तर आपण जरी नाही म्हटलं तरी कोणते ना कोणते विचार येतच राहतात किंवा गर्दी करत राहतात. तुम्ही आता विचार करून बघा, मी काहीच विचार करणार नाही म्हटलात, प्रयोग करून बघा, तरीसुद्धा तुम्हाला विचार येत राहतात. आपण विचार करतो म्हणजे नेमके काय करतो, ही गुंतागुंतीची मानसिक प्रक्रिया आहे. मानसिक प्रक्रियांमध्ये जी जडणघडण केली जाते तिला विचार असे म्हणतात. सामान्यतः विचार म्हणजे संकेतचिन्हांचे किंवा अनुभवांचे पुनर्रचन होय. त्यामुळे विविध प्रतिमा, भाषिक संकेत यावरून एखादा विचार तयार होतो असं आढळतं. यापूर्वी आलेल्या अनुभवांची पुनर्रचना, अवतीभोवती वातावरणात साठवलेली संकेतचिन्हे याच्या सहाय्याने निर्माण होणारी प्रतिक्रिया म्हणजे तिला विचार असं म्हटलं जातं. तर विचार प्रक्रियेचे प्रकार कोणते आहेत, तर नियंत्रित विचार पद्धती आणि स्वैर विचार पद्धती असे त्याचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये नियंत्रित विचार पद्धती कशी, तर या विचार प्रक्रियेचे नियंत्रित विचार पद्धती यामध्ये तुम्ही असा जेव्हा तुम्ही लिहिणार तर छानपैकी ट्री काढायचं आहे. विचार प्रक्रियेचे प्रकार, एक नियंत्रित विचार पद्धती आणि एक स्वैर विचार पद्धती, असं ट्री काढून कुठलेही क्वेश्चन जेव्हा असे पॉईंट्स मुद्दे मांडायचे असतात तेव्हा तुम्ही असं लिहायचं. 3 असतील तर 3 करा, 4 असतील तर 4 करा, किंवा तुम्ही अशा पद्धतीने पण लिहू शकता. अशा पद्धतीने इथे लिहू शकता. ठीक आहे.
तर हे छान दिसतं, तुम्हाला मार्क्स चांगले मिळतात, सुटसुटीत असतं त्याच्यामुळे. नियंत्रित विचारपद्धतीमध्ये काय, या विचारपद्धती विचारप्रक्रियेचे नियमन व नियंत्रण केले जाते. विचाराला ठराविक उद्दिष्ट असते, ठराविक कालावधी व ठिकाण असते. उद्दिष्ट पूर्ण होताच त्या विषयाची विचार प्रक्रिया संपते. उदाहरणार्थ, मागे दिलेल्या उदाहरणानुसार वेळ स्टेशनवर पोहोचण्याची समस्या संपुष्टात आली की विचार प्रक्रिया थांबली. ही विचार प्रक्रिया सत्याशी निगडीत असते, निव्वळ हवेतील कल्पना नसतात. प्रत्येक गोष्ट करण्यामागे कारणमीमांसा आणि तर्कसरणी असते, त्यामुळे विचार प्रक्रिया मर्यादित असते. विचाराला ठराविक उद्दिष्ट असते, ठराविक कालावधी व ठिकाण असते. उद्दिष्ट पूर्ण होताच त्या विषयावर विचार प्रक्रिया संपते. उदाहरणार्थ, मागे दिलेल्या उदाहरणानुसार वेळ स्टेशनवर पोहोचण्याची समस्या संपुष्टात आली की विचार प्रक्रिया थांबली. ही विचार प्रक्रिया सत्याशी निगडीत असते, निव्वळ हवेतील कल्पना नसतात. प्रत्येक गोष्ट करण्यामागे जे आहे ते कारणमीमांसा तर्कसरणी असते, त्यामुळे विचार प्रक्रिया मर्यादित असते. स्वैर विचारसरणी म्हणजे काय आहे, तर कधीही कोठेही काळ, वेळ, ठिकाण याची बंधन नसलेली आणि भरकटलेले असतात. उद्दिष्टरहित निर्माण होणारे विचार असतात. दिवा स्वप्न बघणे, रंजक स्वप्ने किंवा भरकटलेले स्वैर कल्पना असणारी विचारसरणी असते. सत्यावर आधारित नसून भ्रामक कल्पनांवर आधारित असते. उदाहरणार्थ, दूरदर्शनवरती करोडपती मालिका पाहून आपण करोडपती झालो आहोत आणि या करोड संपत्तीच्या आपण काय करायच्या, अशा प्रकारची विचारसरणी म्हणजे त्याला स्वैर विचारसरणी असं म्हणतात. ठीक आहे. आता परिचारिकेच्या विचारांचे महत्त्व काय आहे, तर तिच्या विचारांचे महत्त्व आहे अचूक निरीक्षण करून सत्य माहिती गोळा करावी, अंदाज अथवा पूर्वग्रह दूषित मतांवर आधारित असू नये. प्रथम सर्वसाधारण अनुमान काढावे, सामान्य नियमांकडून विशिष्ट नियमांकडे जावं. प्रत्येक बाबींची कारणमीमांसा चिकित्सा करावी, नेमकी समस्या ठरवायची आहे. त्याच्यानंतर कारण व परिणाम यातील संबंध पडताळायचा आहे. अंधश्रद्धा, अंधविश्वास, गैरसमजूत याचा संबंध समस्येशी असू शकतो. नियोजन करताना शक्यता पडताळून पाहावी. आपल्या आवाक्याबाहेरची बाबींचे कल्पनाशक्तींच्या आधारित नियोजन नको, शास्त्रोक्त पद्धतीने विचार प्रक्रिया असावी. नियोजन करताना शक्यता पडताळून बघायची आहे. आपल्या आवाक्याबाहेरील बाबींचे कल्पनाशक्तीच्या आधारित नियोजन नको, शास्त्रोक्त पद्धतीने विचार प्रक्रिया असावी. त्याच्यानंतर समस्यांना धीरोद्धतपणे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, पळवाटा काढू नये. कोणताही पर्याय निवडण्यापूर्वी फायदे तोटे, शक्य अशक्याचा विचार करावा. नकारात्मक विचार टाळावे. पर्याय निवडताना असलेल्या प्राप्त अधिकारांचा पडताळा घ्यावा. भावनाशील होऊ नये, दुसऱ्यांचाही विचार आदर करावा. घाईगर्दीने निर्णय घेऊ नये. त्याच्यानंतर एकदा निर्णय घेतल्यानंतर जो परिणाम दिसेल तो स्वीकारायचा आहे. निर्णय बरोबर किंवा चूक सुधारणा करण्यात येते, पण निर्णय जरूर घ्यावा. परिचारिकांमध्ये निर्णयशक्ती आवश्यक आहे. स्वनिर्मित विचार किंवा प्रक्रिया विचार करताना नवीन पद्धतीचा अवलंब करावा. उदाहरणार्थ, टाकाऊ वस्तू तयार करताना येतात तसे समस्या सोडवण्यासाठी स्वतःचा विचार पद्धतीनेच विचार करावा. रुटीनपेक्षा वेगळे काहीतरी परंतु फायदा तोट्याचे याचा विचार करावा. स्वनिर्मित विचार करताना नवीन पद्धतीचा अवलंब करावा. उदाहरणार्थ, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करता येतात तसे समस्या सोडवण्यासाठी स्वतःच्या विचार पद्धतीने विचार करावा. रुटीनपेक्षा वेगळे काहीतरी परंतु फायदा तोटा याचा विचार केला पाहिजे. तर अशा प्रकारे जे आहे ते परिचारिकांच्या विचारांचे महत्त्व आहे. त्याच्यानंतर स्वैर विचारसरणी आणि नियंत्रित विचार पद्धती हे विचार प्रक्रियेचे प्रकार आहेत आणि विचार प्रक्रियेचे स्वरूप आणि ही डेफिनेशन आहे. तर बिहेवियर सायन्समध्ये हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. आता हा ऑलरेडी 2013च्या क्वेश्चन पेपरमध्ये हा विचारला गेलेला आहे. तर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न. तुम्हाला कधी रिपीटही विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असतो आहे. तर तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते, विचार प्रक्रियेचे स्वरूप, नुसतं 5 मार्कालाही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो टिपा लिहामध्ये. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. जे इम्पॉर्टन्सचे क्वेश्चन आहेत ऑलरेडी ॲनाटॉमीचे राहिलेले किंवा बिहेवियर सायन्सचे आहेत ते मी घेतच राहीन. फंडामेंटलचे आहेत ते, कारण स्टडी करायचं आहे तुम्हाला. एक्झाम लवकरच येत राहते. तुमची प्रॅक्टिस एक्झाम जी आहे कॉलेजमध्ये घेतली जाईल किंवा तुमच्या इथे घेतली जाते. तर आता तुम्ही स्टडी केलात ना, तर तुम्हाला जे नंतर जी एक्झाम असते फायनल एक्झाम तिथे हार्ड नाही जाते, ते तुम्हाला इझी पडणार जर आता स्टडी केला. तर तुम्ही सडनली तेव्हा परीक्षेची तारीख आल्याने जर अभ्यास करायला घेतला ना, तर तेव्हा मग तुम्हाला त्रास होणार की आता कधी अभ्यास करायचा,
आता आपण काय पास होत नाही, कारण क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे, एक्झाम पास करणं किंवा तुम्ही जेव्हा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात, तर ते तुमच्या आईवडिलांचं स्वप्न असतं, तर ते सफल करण्यासाठी खूप गरजेचं आहे. जी जबाबदारी आहे ही सगळी तुमची आहे. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. आपण लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.